फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन सर. शिवांगीला एवढी चांगली सक्सेसफुल जॉब मिळाला आहे. सो शिवांगी, कशी होती तुझी ओव्हरऑल जर्नी फ्रँकफिन मध्ये? छान होती. पहिलं स्टार्टिंगला थोडंसं नर्वस फील होत होतं, पण गायडन्स दिला. बट तरी सुद्धा म्हणजे एक ओव्हरऑल फर्स्ट डे आणि आज लास्ट डे विथ अ जॉब ऑफर लेटर, कसं वाटतंय? खूप छान. खूप छान वाटतंय. म्हणजे काय काय इम्प्रूव्हमेंट झाली तुझ्यामध्ये असं तुला वाटतं लास्ट 1 year मध्ये, 11 months मध्ये? कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स खूप गेन केलं. सर, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. तुमचं कसं ओव्हरऑल ऍज अ पॅरेंट म्हणून कसा एक्सपिरियन्स होता? तुम्हाला काय काय चॅलेंजेस वाटले आणि तुम्हाला आता कसं वाटतंय की ओव्हरऑल तिची प्रगती बघून? सगळ्यात छान हे वाटलं की जे जे तुम्ही सांगितलं ते सगळं मला तिच्यात दिसतंय. ओके, थँक्यू सर. सगळ्यात छान ते वाटलं की जेव्हा सुरुवातीला जो आम्हाला ती कमिटमेंट केली होती, त्यांच्यात हा कॉन्फिडन्स येईल, हे असे दिसतील, त्यांचा लुकआउट असा दिसेल, त्यांची चालणं बदलेल, ते सगळं त्याच्यात दिसतंय तुम्हाला? बसतंय. अगदीच खूप छानपणे उतरलेले आहे अंगात तिच्या. ओके. त्यामुळे तो कॉन्फिडन्स मुळेच मला वाटतं ते पहिला इंटरव्ह्यू, तिच्या आयुष्यातला पहिलाच इंटरव्ह्यू, आणि तो किती छान क्रॅक करू शकतो. हो, म्हणजे खूपच मोठी अचीवमेंट आहे ऍक्च्युली. डेफिनेटली तिने पण एफर्ट्स घेतलेत, बट तरी सुद्धा तुमचं ओव्हरऑल इंटरॅक्शन होत असेल इकडे, जेव्हा तुम्ही मॅमला आम्हाला भेटायला येतात तर तेव्हा तुम्ही तुम्हाला फीडबॅक दिला, त्याच्यानंतर तिने पण बऱ्यापैकी तो सिरियसली घेतला आणि तिने त्या प्रकारे एफर्ट्स पण घेतले. बट तरी सुद्धा तुमचं एक ओव्हरऑल ऍज अ पॅरेंट म्हणून काय सजेशन राहील की पुढे जाऊन मुलांनी काय डिसिप्लिन फॉलो केला पाहिजे जेणेकरून ते पण अशा प्रकारचं अचीवमेंट करू शकता? प्रथम म्हणजे पालकांनी विश्वास ठेवावा. ओके. टीचिंगवर, टीचर्स आहेत आपले, त्यांच्याशी मुलांवर विश्वास ठेवावा, नक्की ठेवावा. पण तुम्हा लोकांवर विश्वास ठेवला तर तुम्ही अजून बेटर छान करू शकाल. थँक्यू सर. कारण पालक तिथेच कमी पडतात. पालक मुलांचं ऐकून जे टीचरला दोष देतात ते खरं चुकीचं आहे, आणि ते मला स्पष्ट जाणवलं की आपण दोष देण्यात काही पॉईंट नाही. आपल्या मुलांवर आपण लक्ष ठेवलं तर टीचर खूप छान कव्हर करू शकतात मुलांना, आणि ते मी माझ्या मुलीत बघतोय मी आता. आणि तिच्यावर मी लक्ष ठेवल्यामुळं आणि तिने पण ते करून दाखवलं. 2 शब्द फक्त फ्रँकफिन कोथरूडसाठी, कोथरूड पुणेसाठी जर तुम्ही सांगाल तर? स्टाफ तर खूपच छान आहे, आणि ते सरांचं तर मला नाव नाही आठवते. रुपेश सर. ते पण पहिल्या दिवसापासून ते बोलतात, छान वागणं, जे इंटरॅक्शन जे आहे खूपच छान आहे. आणि सविता मॅडमचा तर काय विषयच येत नाही. म्हणजे माझी जी त्यांनी इच्छा पूर्ण केली त्याबद्दल शतशः धन्यवाद त्यांना. कारण मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं मला एअरपोर्टवर जॉब द्या, कोणताही द्या, ग्राउंड स्टाफ असू दे, केबिन क्रू झालं तर गुड, नाहीतर. आणि ती त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. त्याबद्दल परत एकदा तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता सुरुवात आहे, ठीक आहे, त्यामुळे आपण अजून जास्त एफर्ट घेऊन अजून चांगली प्रगती करू, यासाठी खूप खूप शुभेच्छा शिवांगी तुला, आणि सर खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. तर शतशः धन्यवाद. माझ्या मुलीला खूप सुंदर स्टँडर्ड लाईफ दिल्याबद्दल, थँक्यू. जगण्याची संधी मिळाली तिला. येस, डेफिनेटली. थँक्यू सर. थँक्यू. Welcome to the good life. Welcome to the sky. Frankfin Institute of Air Hostess Training. Fly high.